माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना या ठिकाणी चालू केली। त्या योजनेमध्ये जन्मतारखेचा दाखला हा कंपल्सरी त्या ठिकाणी केला, पण अनेक ग्रामपंचायतचं रेकॉर्ड जळून खाक झाले, त्यांचे दाखले मिळत नाही। टीसीवर त्यांचा जन्म कोणा गावात झाला याची नोंद नाही आणि त्याच्यामुळे त्या महिलांना नोंद करताना त्या एका कागदपत्रामुळे अडचण जात आहे। त्याकरता आपण आधार कार्ड त्याचं कंपल्सरी करावं, ज्यांची नोंद नसेल अशा करता। असं केलं तर खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल आणि एकटा तहसीलदार सर्वांना ते हे देऊ शकत नाही, म्हणून त्याच्याकडे जे काही नायब तहसीलदार असतील त्यांना ते अधिकार प्रदान, जेणेकरून वेळेच्या आत या सगळ्या लोकांना त्यांची उत्पन्न दाखले मिळतील। आणि 15 तारीख जी कट ऑफ डेट आपण केली, ही कट ऑफ डेट कायमची काढून टाकावी, जेणेकरून येणाऱ्या पात्र महिलांना तो लाभ मिळत राहील। बोल गायकवाड साहेबांनी माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भामध्ये जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मगाशी मी त्याचं उत्तर दिलं। त्यांनी अजून एक मुद्दा उपस्थित केला की जन्मतारखेची ज्यांची नोंद नाही अशा महिलांना याच्यामध्ये म्हणजे लाभ त्यांना वंचित त्या राहू नयेत। तर मी मगाशी सांगितले तसं योजना अधिक सुसूत्र करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याचा प्रयत्न आपला आहे। सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी जे 2 मुद्दे उपस्थित केले, ही योजना सुसूत्रपणा आणताना या दोन्ही मुद्द्यांचा त्याच्यात विचार केला जाईल। संपर्क करा।